नमस्कार कास्तकार बांधवांनो, मी उदय लाड शेती मित्र नवीन व्हिडिओमध्ये आता सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. कास्तकार बांधवांनो, थंबनेल हिटलं विठ्ठल वाचलं हो मित्रांनो. कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा की एप्रिल महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता 100% वाढणार. या ठिकाणी सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा की देशांतर्गत बाजारामध्ये काय एप्रिल महिन्यात आता 100% वाढणार. या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला. देशातील सामान्य कास्तकार बांधवाच्या कंडिशनला विचारायला लागलोय की देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात 100% वाढणार. या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर, तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायलाच हवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर एकदा लाईक करा. इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर एकदा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर कास्तकार बांधवांनो, तुमच्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात आता 100% वाढणार. या ठिकाणी सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनला हा जो तुमच्या मनातील सवाल आहे, जर याचं आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजार पातळी, सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी मागणी पुरवठ्याची स्थिती आणि सर्वांचा सोयाबीनच्या बाजारावरती एप्रिल महिन्यात घातलेला परिणाम आणि या परिणामामुळे मग एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हा वाढणार का? चला या प्रश्नाचं जाणून घेऊयात अचूक उत्तर. जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बाजार जो सध्या दिसायला लागलाय तो या ठिकाणी $10 प्रति बुशेल्स पासून $10.25 प्रति बुशेल्सच्या दरम्यान. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एप्रिल महिन्यात कसल्याही प्रकारच्या घडामोडी घडणार नाही. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात तेजी अथवा मंदी येणार नाही. याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील बाजारात सोयाबीनचा बाजार वाढीसाठी अनुकूल व प्रतिकूल कसल्याही प्रकारची घडामोड घडणार नाही. जे काही घडू शकते ते देशातील असणाऱ्या घडामोडीवरती अवलंबून आहे. मग देशाची एकंदर परिस्थिती बघितली तर देशामध्ये कसल्याही प्रकारे बाजार वाढीसाठी अनुकूल परिस्थिती दिसत नाही. फक्त एकच चांगली गोष्ट आहे, जर आपल्याकडून चीनने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सोयाबीन आयात केली तर मात्र याच्यामुळे देशातील सोयाबीन निर्यात वाढून बाजार भावाला आधार मिळेल आणि तरच बाजार भाव हा 4000 होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सगळं जर तरच्या असणाऱ्या गोष्टीवरती अवलंबून आहे. जर चीनने आयात केली तरच बाजार भाव हा एप्रिल महिन्यात वाढू शकतो, अन्यथा बाजार पातळी 3600 ते 3900 दरम्यान राहील असं जाणकारांचं मत आहे. विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवांना एवढा सल्ला देऊ इच्छितो की जास्त काळ थांबायचं नाही आणि आपल्याला 4000च्या आसपास बाजार भाव मिळाला की इथं विक्री करून ओरिजिनल पावती घ्यायची, ज्यामुळे भविष्यात आपल्याला भावांतर योजनेचा लाभ मिळू शकतो. तर मित्रांनो, भविष्यात देशातील बाजारात बाजारभाव पातळी ही सोयाबीनची कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो. तर कास्तकार बांधवांना अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्व कास्तकार बांधवांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप आभार.